करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साही अंगे. आवाज कमी करा गरीबे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साही अंगे. पांडुरंग करू प्रथमा नमन, प्रथमा नमन. प्रभू चरण संत तुझ्या, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. जयांच्या संगती विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला. साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते. ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो उचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. विठाला विठाला विठाला, असो. सर्व भाविकांच्या एकत्रीकरणातून साकार होत असलेला श्रीराम पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र उपकडगाव ते पंढरपूर आज पर्यंत या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. हरिभक्तीपरायण दगडूमामा लांडे यांच्या निवासस्थानी आपण सर्व येऊन विसावलेले आहोत. अजून एक मुक्काम बाकी, मग आपण पंढरी क्षेत्रामध्ये प्रादार्पण करणार आहोत. गेल्या 3-4 वर्षापासून दगडूमामा आपल्या सर्व वारकऱ्यांची या ठिकाणी सेवा करतात. वास्तविक या असणाऱ्या पट्ट्यामध्ये आपल्याला राहायला चांगली जागाच मिळत नव्हती. इथं पुढे एक द्राक्षाचा बाग आहे, पुढे एका पाठीमागे आहे. आता मला सांगता येणार नाही पुढे आहे ना. आम्ही सुरुवातीला दिंडी काढली, त्यांना जाऊन भेटलो, सांगितलं आम्हाला रात्रभर राहण्याकरता एवढी जागा द्या, बाकी काही लिहू नका. आमच्या ग्रामस्थांनी आम्हाला पंगत दिलेली आहे. पाण्याचं नियोजन टँकर आमच्या बरोबर आहे. तुमचं आम्हाला काही लोक फक्त एवढी जागा द्या. ते म्हणले जागा मिळणार नाही, वारकरी फार घाण करतात.
पाय धरले, सांगितलं काही करा पण आम्हाला जागा द्या, जे काय होईल त्याची जबाबदारी आम्ही घेतो. त्यानं सांगितलं ठीक आहे, पण 1 वर्ष पाहू, जर आपला वेळ बसला नाही तर पुढच्या वर्षी अजिबात जमणार नाही. बळजबरीनं ती जागा घेतली, तिथं राहायला गेलो. सर मला वाटतं तुम्ही होते तेव्हा गेले. असे ज्याच्या अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी परमार्थाविषयी प्रेम आहे ना महाराज. तर काल परवापासून आपण पाहतोय रात्री बापू रात्रभर झोपलीच नाहीत. किती लोकांनी त्यांना पाहिलं मला सांगता येणार नाही. सगळे वारकरी त्यांच्या दारात झोपलेले होते, पण बापू रात्रभर जागले होते. कारण त्यांच्या अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी प्रेम आहे, श्रद्धा आहे. तसाच प्रकार इथं पाहायला मिळाला. पहा, हा पॉइंट आपल्याला बाप्पूनेच दिलेला आहे. कारण त्या जागेवर रात्री आम्ही दिंडी घेऊन गेलो. तिथं त्या घरातला एकही माणूस नाही आमच्या हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही. कीर्तन संपल्यानंतर सांगितलं उद्या सकाळी 5 वाजता तुम्हाला श्रीफळ द्यायचंय, तुम्ही उठा. घराचं दार उघडच. 10 आवाज दिले पण घरातून माणूस बाहेर आला नाही. वाईट वाटलं. दुसऱ्या वर्षी ती जागा बदलली, वेटभट्टीवर घेतली. मला वाटतं शिंदे गुरुजींची जागा येते. पाऊस झाला की तिथं गाळ व्हायचा. वारकऱ्यांना राहण्याकरता जागा मिळत नव्हती, म्हणून सहज बाप्पू जोड विषय काढला. बाप्पू आम्हाला नाही या पट्ट्यात एक जागा द्या. बाप्पू सांगितलं बरोबर. बाप्पूने सांगितलं जागा आहे ना. म्हणले तुम्ही कधी सांगायचे आम्हाला. गाडीत टाकले, इथे घेऊन आले. बरोबर येत इथं घेऊन आले. सांगितली जागा माझ्या मुलीची आहे, तुम्ही दरवर्षी इथे या. तेव्हापासून आजपर्यंत गुरुमामा या दिंडी सोहळ्याची सेवा करतात. परत पण एवढी सेवा तुम्हाला सांगतो, एवढी सेवा रस्त्याला काय होत असेल ते सांगता येणार नाही. पण इथं आल्यावर मायरात आल्यासारखं वाटतं. विठाला विठाला. कारण या कुटुंबातला प्रत्येक सदस्य वारकऱ्याची काळजी घेतो, वारकऱ्याची सेवा करतो महाराज. आणि त्यांचं आपल्यावर असणारं प्रेम, आपलं त्यांच्यावर असणारं प्रेम भगवंतानं उत्तरोत्तर वाढवावं, त्यात कमीपणा येऊ नये हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. विठाला विठाला. आजपर्यंत या जागेवर कीर्तन झाले महाराज, पण मी कधी कीर्तन केलं नाही. मला कधी योगच आला नाही. कारण काय होतं, पाठीमागं कुठंतरी कीर्तन होतात आणि मग इथं दुसरं कोणाला तरी आपण उभं करतो. मला काही कीर्तन करायचं योग आला नाही. पण आज मला काय भानगडी काही कळलंच नाही. दुपारपासून वाटायचं इथं कीर्तन करावं, इथं आपण कीर्तन करावं असं मला वाटायचं. त्यात मग अशी मला उत्तम महाराज कांबळेंनी सांगितलं तुम्हालाच कीर्तन करावं लागेल, मी पंचपदी घेतो. विठाला विठाला. मग मी विचार केला कीर्तन करायला काय हरकत आहे. सोडीला संसार, आतापर्यंत फक्त प्रस्तावनेन पहिलं चरण झाले, उरलेला मग सोडवायला काय हरकत आहे. असो, जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये आपण प्रारब्धाचा विचार मांडला. रोईमध्ये आंबेलवाडी फाट्यावर प्रारब्धाचा विचार मांडला. प्रारब्ध हे भोगावं लागतं, ते देवाला सुद्धा चुकवता आलं नाही, देवाच्या बापालाही चुकवता आलं नाही. पण या प्रारब्ध कर्माचा नाश करायचा असेल, हे प्रारब्ध जर संपवायचं असेल तर त्याकरता जीवनामध्ये भगवंताची कृपा होणं गरजेचं आहे. कारण भगवंत कृपेशिवाय आपल्या प्रारब्ध कर्माचा नाश होऊ शकत नाही. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला. नाथबाबा हरिपाठामध्ये सांगतात की भगवत कृपेशिवाय प्रारब्ध कर्माचा नाश होऊ शकत नाही. आणि म्हणून या प्रारब्ध कर्माचा नाश करायचा असेल तर जीवनामध्ये भगवंताची कृपा संपादन करणं गरजेचं आहे. पण ही भगवंताची कृपा कोणावर होते,
त्याचं वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात, सोडिला संसार माया तयावरी फार. ज्यानं संसार सोडलाय त्याच्यावर भगवंताची कृपा होती. बरं, आता हे सांगणारे जे तुकोबर आहेत त्या तुकोबरायांचा विचार केला तर तुकोबरायांनी सुद्धा तुमच्या आमच्यासारखा संसार केलेला आहे. रात्रंदिवस केला. तुकोबरायांची एक पत्नी गेली, तुकोबरायानं दुसरी केली. आणि ते तुकोबराय सांगतात की ज्यानं संसार सोडला त्याच्यावर भगवंताची कृपा होती. मला सांगा, तुकोबराय संसारिक आहे, त्यांच्यावर भगवंताची कृपा झाली नाही का? त्यांच्यावर भगवंताची जर कृपा झाली मानवर, तर तुकोबराय असं का सांगतात ज्यानं संसार सोडलाय त्याच्यावर भगवंताची कृपा होते? याचं निरसन असं आहे, संसार सोडणं म्हणजे घरदार, बायको, मुलं, शेतीवाडी हे सगळं सोडून याच्यावर तुळशीपत्र ठेवून कुठंतरी हिमालयात जाऊन बसणं, याचं नाव संसार सोडणं नाही. तर चित्तामध्ये असणारी संसाराची आसक्ती टाकून देणं आणि चित्तामध्ये त्या भगवान परमात्म्याला साठवणं हे खऱ्या अर्थानं संसार सोडणं. विठाला विठाला कारण हा संसार तुम्ही आम्ही किती सोडायचा प्रयत्न केला तरी तो संसार तो आम्हाला सोडत नाही महाराज. त्याच्याकरता मी एक उदाहरण सांगितलं होतं पहा, मिरजगाव मध्ये रातंजन मध्ये. तुम्हाला आठवतंय का बघा? नसेल आठवत तर मी परत सांगतो. एक जण असाच प्रपंचाला वैतागला, म्हणला नकोच हो प्रपंच, म्हणला बायकोचे त्याचे भांडणं झाले, हातपाय आपलं डोंगरात निघून गेला. आठवतंय का? डोंगरात निघून गेला, लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसला. काही गुराख्याचे पोरं होते, गुरं चालत होते. विचारलं म्हणले, महाराज तुम्ही कोण आहेत? म्हणले, इथं कसं काय आले, काय झाले नेमकं? तो सांगायला लागला, म्हणला बायकोचे माझे भांडणं झाले, त्या असणाऱ्या संसाराला प्रपंचाला मी वैतागलो आणि त्या संसाराला टाकून इथं आलोय. आता परत घरी जायचं नाही, प्रपंच करायचं नाही. गुराख्याचे पोरं म्हणले, बरं इथं राहायचं म्हणलं तर महाराज इथं राहण्याची काहीतरी व्यवस्था करावी लागेल ना. तो म्हणला, जे काही माझ्या प्रारब्धात असेल तसं होईल. गुराख्याचे पोरं म्हणले, सगळ्यात भार प्रारब्ध होतं, कोण जमत नाही, त्याला प्रयत्नाची जोड असावी लागते. आणि मग त्या गुराख्याच्या पोरांनी त्या डोंगरात असणारी लाकडं तोडली. हे असणाऱ्या सद्ग्रस्त करता तिथे सुंदर अशी झोपडी तयार केली. त्याच्या राहण्याची व्यवस्था झाली, पण खाण्याचं काय? पोरांनी विचारलं, तुमच्या राहण्याची व्यवस्था झाली पण आता खाण्याचं काय करायचं? तो म्हणला, जसं प्रारब्ध असेल तसं होईल. पोरं म्हणले, सगळ्याच गोष्टी प्रारब्धानं घडत नाही. आम्ही 5-6 जण रोज इथं या डोंगरात जनावरं घेऊन येतो, उद्या येताना अर्धी भाकरी जास्त बांधून आणू. तुमच्या राहण्याची व्यवस्था होईल, खाण्याची व्यवस्था होईल. त्यानं सांगितलं, बरं होईल पोराव. म्हणला, तसंच करा. दुसऱ्या दिवशी पोराने अर्धी भाकरी जास्त बांधून आणली. सकाळी 10 वाजता पोरं आले, 10 वाजता जेवला. दुपारी 1 भाकरी खाल्ली, पण संध्याकाळी अर्धीच खाल्ली. म्हणलं, गुराख्याचे पोरं जर उद्या उशिरा आले तर उद्या सकाळी काय खायचं म्हणून अर्धी शिल्लक ठेवली. ती एका फडक्यात बांधली, त्या डोंगरात उशाला ठेवली, तो झोपला. त्या भाकरीच्या वासाने उंदरं गोळा झाली. भाकरीच्या वासाने उंदरं गोळा झाली डोंगरात. ती याच्या उशाकडे आले की ते हाताने हाणायचं, ती पायाकडे जायची, पायाकडे गेले की पायाने हाणायचं, ती पुन्हा उशाकडे यायचे. रात्रभर त्यांचा अपाट शिवडीचा खेळ चालू होता. वैतागून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा गुराख्याची पोरं त्या डोंगरात आले. विचारलं, म्हणले, महाराज आता कसं काही व्यवस्थित चाललंय ना? म्हणजे आता तुम्हाला घर बांधून दिलंय, झोपडी बांधून दिली, राहण्याची व्यवस्था झाली, आता भाकरी आम्ही आणून देतो, तुमच्या खाण्याची व्यवस्था झाली, कसं काय आनंदात चाललंय ना? त्यांना कशाच आनंदात चाललंय राव? म्हणला, रातभर उंदराने झोप नाही येऊ दिली. म्हणला, पोरं म्हणले, काळजी करू नका, आमच्या घरी एक मांजर आहे. म्हणले, मांजर उद्या येताना ती मांजर बरोबर घेऊन येऊ. मांजर उंदराला खाईन म्हणले, तुम्हाला आरामात झोप लागेल. दुसऱ्या दिवशी पोराने येताना मांजर आणलं. जोपर्यंत डोंगरात उंदर होते ना महाराज, तोपर्यंत मांजर शांत राहिलं. पण डोंगरातले उंदर सापल्यावर मांजर ओरडायला लागलं. या मांजराच्या ओरडण्यानं एक दिवस त्याला रात्रभर झोप लागली नाही. पुन्हा गुराख्याचे पोराने विचारू लागले, महाराज म्हणले, कसं काय, बरं आहे का? अरे कशाचं बरं आहे? म्हणला, रातभर मांजरानं झोप नाही येऊ दिली. पोरं म्हणले, काळजी करू नका, आमच्याकडे एक 3 पायाची गाय आहे, तिचा एक पाय मोडला. म्हणले, उद्या येताना तिला घेऊन येऊ, मग गाय दूध देईन, मांजराची सोय होईल, तुमची सोय होईल. हे म्हणलं, बरं होईल पोरं, एवढं करा. म्हणला. दुसऱ्या दिवशी पोरं ती 3 पायाची गाय घेऊन आली. गायीचं दूध निघायला लागलं, ते मांजराचं भागायला लागलं, याचं भागायला लागलं. मग गाय सोडायची कोणी, तिला चारा घालायचं कोणी, तिचं शेण ओढायचं कोणी, धार काढायची कोणी, वैतागून गेला.
पुन्हा एक दिवस पोरांची भेट झाली. म्हणजे बाबा कस काय काय सांगू म्हणला तुम्ही. ही गाय मला सोडावी लागते म्हणला, हिचं शेण मलाच काढावं लागते, दूधही मला काढावं लागते, हिला पाणी पाजावं लागते, चारा आणावं लागतोय म्हणला. वैतागून गेलो, याच्यात मला साथ द्यायला वेळच मिळाला म्हणले. पोरं म्हणले काळजी करू नका, आमच्या गावात एक म्हातारी म्हणले. संसाराला आपण सोडायचा प्रयत्न केला तरी तो संसार आपल्याला सोडत नाही. आमच्या गावात एक म्हातारी म्हणली, उद्या आता ती घेऊन येऊ म्हणले. तिला कोणीच नाही म्हणले, मुलगा नाही मुलगी नाही, तिला कोणी नाही, नातेवाईक नाही, ती एकटीच राहते म्हणले. इथं आणून घालतो, म्हातारी गाई सोडीन, चालून आणीन, दूध काढीन, शेण टाकीन, तुम्हाला साधना करते. दुसऱ्या दिवशी पोरं म्हातारीला घेऊन आले. मला सगळा सोडून काय आला होता, संसार सोडून आलता ना. हा जरी संसार सोडून आला पण संसारानं याला सोडलं नाही. घरी बायको होती, इथं बाई आली. घरी बागला होता, इथं झोपडी झाली. घरी जनावर होती, इथं गाय आली. महाराज संसाराला आपण सोडायचा प्रयत्न केला ना तर तो संसार आपल्याला सोडत नाही. म्हणून संसार सोडायच्या भानगडीत कुणी पडायचं, नवे नवे संसारला वैतागून कुणी पळून जायचं नाही, आत्महत्या सुद्धा करायची नाही. का? ते भ्याडपणाचं लक्षण आहे. तुम्ही आम्ही ग्रहस्थ आश्रमी आहोत. दुपारी पाटलांनी विषय मांडला होता. तुम्ही आम्ही ग्रहस्थ आश्रमी आहोत. 4 आश्रम शास्त्राला सांगितले, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. या 4ही आश्रमामध्ये गृहस्थ आश्रम हा सर्वश्रेष्ठ आश्रम सांगितलेला आहे. का? ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास हे 3 आश्रम गृहस्थ आश्रमावर अवलंबून आहेत. तुम्ही म्हणणार कसं? तुकोबरायाच्या प्रमाणात सांगू. जरी झाला संन्यासी संन्यासी झालेला असेल, एखादा ब्रह्मचारी असेल, एखादा जंगलात निघून गेलेला असेल, वानप्रस्थी झालेला असेल, दुपारी 12 वाजले की तोंड वशितो त्याला भूक लागते म्हणले. आणि मग भूक लागल्यानंतर स्वतःची भूक भागवण्याकरता त्याला गृहस्थाच्या दारात येऊन उभं राहावं लागतं. म्हणून 4 आश्रमामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा गृहस्थ आश्रम आहे. आणि गृहस्थ आश्रमाचा स्वधर्म संसार करणं, प्रपंच करणं आहे. महाराज त्याच्याकरता तुम्हाला महाभारतातला एक प्रसंग सांगितला होता की भगवान कृष्ण परमात्म्यानं सुद्धा अर्जुनाला स्वधर्माचं आचरण करायला सांगितलेलं आहे. कारण तो अर्जुन कुरुक्षेत्रावर येण्यापूर्वी मोठा जोशात होता. तो कृष्ण परमात्म्याला सांगत होता, माझं रथ त्या दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर, मला पाहू दे युद्ध करण्याकरता कोण कोण आलंय. आणि जेव्हा कृष्ण परमात्म्यानं तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला ना, तेव्हा अर्जुनानं जेव्हा कुरुक्षेत्रावर नजर फिरवली, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, दुर्योधन, दुःशासन आदी करून 100 कौरव सगळे आप्त नातेवाईक पाहिले ना, मग अर्जुनाच्या ठिकाणी मोह जागा झाला. तो विचार करू लागला, कसा यांच्याबरोबर युद्ध करू, कसा यांना मारू. अरे यांना मारलं की गुरु गोत्रजांना मारल्याचं पातक लागेल, यांच्याबरोबर युद्ध केलं यांच्या पत्नी विधवा होतील, ते जर अनैतिक मार्गाला लागले तर त्याचंही पातक माझ्या कुळाला लागेल. नवे नवे हे महाभारतीय युद्ध जर झालं, या युद्धात तरुण मरतील, म्हातारी जिवंत राहतील. त्या म्हाताऱ्यांची वर्ष श्राद्ध विधी नाही झाली, पिंडदान विधी घडला नाही, त्यांचे 10वे 13वे जर झाले नाही, ते नरकात जाऊन पडतील. अर्जुन कृष्णाला सांगायला लागला. तेव्हा कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला त्याच्या स्वधर्माची आठवण करून दिली. सांगितलं, तू क्षत्रिय, राज्यकारभार चालवणं सांभाळणं हा तुझा धर्म आहे, तसं युद्ध करणं हा सुद्धा तुझा स्वधर्म आहे. आणि क्षत्रियानं युद्ध करत असताना आपल्या बरोबर युद्ध करता कोण आले याचा विचार करायचा नसतो. जो कोणी युद्ध करता समोर येईल ना त्याच्याबरोबर युद्ध करायचं असतं. कारण तो क्षत्रियाचा स्वधर्म आहे. या स्वधर्माचं जर तू आचरण केलं ना तर तुझी कीर्ती होईल, तुला इंद्रपद प्राप्त होईल, कृष्ण परमात्म्यानं सांगितलं. आणि जर या स्वधर्मापासून तू पळून गेला, रणांगण सोडून पळाला ना, तुझी अपकीर्ती होईल, कल्पाच्या अंतापर्यंत ती पुसली जाणार नाही. माऊली ज्ञानेश्वरी, आवाज कमी करा, शिट्टी मारते गरीबया. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये गोड होळी टाकतात. जरी स्वधर्म हा संदेशी, पापा वरपडा भूशी, आपेस ते वचेल कल्पांतावरी.
कृष्ण परमात्मा सांगतात, अर्जुना तू जर स्वधर्माचं आचरण केलं नाही, स्वधर्मापासून पदच्युत झाला, तुझी अपकीर्ती होईल आणि ती कल्पाच्या अंतापर्यंत पुसली जाणार नाही. तसं गृहस्थ आश्रमामध्ये प्रपंच करणं, संसार करणं हा आपला स्वधर्म आहे. म्हणून स्वधर्मापासून जे पदच्युत झाले, रणांगण सोडून पळाले, घरदार सोडून पळाले, तिकडे आत्महत्या केली, त्यांची अपकीर्ती झालेली महाराज. त्यांच्या बाबतीत समाज चांगलं बोलत नाही. पण खऱ्या अर्थानं बापापेक्षा मुलानं प्रपंच वाढवला, त्याची समाजामध्ये कीर्ती झालेली महाराज. आणि म्हणून प्रपंच करणं, संसार करणं हा आपला स्वधर्म आहे. आणि हा स्वधर्म साधत असताना फक्त एक करायचंय, जसं साधू संतांनी त्या संसाराची, त्या प्रपंचाची आसक्ती चित्तामध्ये ठेवली नाही, चित्तामध्ये ते भगवान परमात्म्याला साठवलं ना, तसं चित्तामध्ये असणारा संसार काढून टाकायचा आहे आणि चित्तामध्ये तो भगवान परमात्मा साठवायचा आहे. हेच खऱ्या अर्थानं संसार सोडणे. विठाला विठाला. आणि अशा पद्धतीनं ज्यांनी संसार सोडला, तुकोबराय सांगतात, त्या भगवान परमात्मा अशा भक्तावर माया करतो, प्रेम करतो, कृपा करतो. मग आता तो भगवान परमात्मा या भक्तावर माया करतो, म्हणजे किती माया करतो त्याचं वर्णन महाराज दुसऱ्या चरणामध्ये करतो. चित्तामध्ये असणाऱ्या संसाराची आसक्ती टाकून दिली, चित्तामध्ये त्या भगवान परमात्म्याला साठवलं ना, त्या भक्ताच्या पाठीमाग तो भगवान परमात्मा धावत चालतो. तुकोबराय सांगतात, धावत चालतो. आता तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या पाठीमाग का धावत चालतो? भक्ताचे चरण रज प्राप्त व्हावे म्हणून तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या पाठीमाग चालतो. या चरण रजाचा महिमा काय? आमचे तुकोबराय सांगतात, संत चरण रज लागता सहज, चरण रज लागता सहज, संताच्या भक्ताच्या चरण रजानं तुकोबराय सांगतात, तुम्हा आम्हाला पुन्हा जन्माला घालणारी, पुन्हा पुन्हा जन्माला घालणारी जी वासना आहे ना, त्या वासनेचं बीजच जळून जातं महाराज. म्हणजे पुन्हा त्या भक्ताच्या ठिकाणी जन्म मरण ओळख नाही. ह्यात हा असणाऱ्या त्या भक्ताच्या, संताच्या चरण रजाचा महिमा आहे. आणि ते चरण रज प्राप्त व्हावे म्हणून भगवान परमात्मा त्या भक्ताच्या पाठीमागे धावत चालतो. तुम्ही म्हणणार कशावरून? तुकोबरायांच्या प्रमाणात सांगतो, देव चिर चरणाची
भक्ताच्या चरणाची जी माती आहे ती माती त्या भगवान परमात्म्याला आवडते महाराज तुकोबाराय सांगतात आणि ते असणारी माती प्राप्त करण्याकरता तो भगवान परमात्मा भक्ताच्या पाठीमागे धावत चालतो. वृंदावनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यानं गोपिकांबरोबर जी रासक्रीडा केली ना महाराज, त्या जागेवरची माती आजही पांडुरंग परमात्म्याच्या कपाळाला लावली जाते. काकडा झाल्या विठाला विठाला तीच माती चंदन म्हणून तुमच्या आमच्या कपाळाला लावली जाते. कारण भक्ताच्या चरण राजाचा तो महिमा आहे आणि ते चरण रोज प्राप्त होण्याकरता साक्षात असणारा विश्वव्यापक परमात्मा त्या भक्ताच्या पाठीमागे धावत चालतो. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, लक्षात घ्या. सकाळची वेळ, सत्यभामा माता स्नान झालेलं आरशासमोर उभे राहून भांगात कुंकू भरत होते. नारद महर्षी त्रिभुवनाचं भ्रमण करत 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 सत्यभामेच्या महालात येऊन पोहोचले. सत्यभामा मातेला भांगात कुंकू लावताना नारद महर्षींनी पाहिलं, विचारलं, माते हे कुंकू तुम्ही भांगामध्ये का लावताय? सत्यभामेनं सांगितलं, ते माझ्या सौभाग्याचं लक्षण आहे. मी भांगात कुंकू भरलं की माझ्या पतीचं आयुष्य वाढणार आहे. नारद महर्षी म्हटले, आयुष्य वाढणार आहे पण या जन्मापुरतच वाढणार आहे. तुला असं वाटत नाही का तो कृष्ण परमात्मा जन्मोजन्मी तुला पती मिळावा? सत्यभामा माता सांगू लागली, मला असं वाटतं पण असं होऊ शकतं का? महर्षी म्हणले, का होणार नाही? कारण ते नारद, त्यांचं नावच नारद होतं महाराज. ज्यांनी एखादी गोष्ट ठरवली ना ती पुन्हा रद्द होत नव्हती. ना अधिक रद्द बरोबर नारद. आता आपल्याकडे बी नारद शब्द वापरला जातो पण कुठं वापरला जातो? जो कळी लावतो त्याला आपण नारद म्हणतो, कळीचा नारद आहे भाऊ. पण तुम्हाला सांगतो, आपल्या कळीनं दुसऱ्याच्या प्रपंचाचं वाटूळ होतं. नारदांच्या कळीत जगाचं कल्याण होतं महाराज. विठाला विठाला नारद महर्षीने सत्यभामा मातेला सांगितलं, का शक्य होणार नाही म्हणले? अरे भगवान कृष्ण परमात्मा जन्मजन्मी तुझा पती होईल, त्याकरता माझ्याकडे उपाय म्हणले. सत्यभामा माता म्हणली, काय उपाय? नारद महर्षीने सांगितलं, तू त्या असणाऱ्या तुझ्या पतीला कृष्णाला मला दान करून टाक. कृष्णाला दान करून टाक म्हणले. कारण या जन्मामध्ये आपण जे दान करतो ना तेच दान पुढच्या जन्मामध्ये आपल्याला मिळत असतं. आता सत्यभामा माता म्हणली, याला दान करायला कोण घेईल म्हणले? खायला करम होईला बार कोण घेईल म्हणले याला दान म्हणून? नारद महर्षी म्हणले, मी तयारी म्हणले, त्याच्याकरताच माझं आयुष्य घातलंय म्हणले, त्याला प्राप्त करण्याकरता. आणि मग सत्यभामेनं नारद महर्षीच्या हातावर कृष्ण परमात्म्याचा संकल्प सोडला. कृष्ण परमात्मा नारद महर्षींना दान करून टाकला. भगवान कृष्ण परमात्मा दरबारात बसले होते. नारद महर्षी तिथे आले, सांगितलं, देवा चला म्हणले. आता कृष्ण परमात्मा म्हटले, कुठं चालायचं? ते म्हणले, कालपर्यंत तुम्ही माझे मालक होते, आता मी तुमचा मालक आहे म्हणले. आत्ताच तुमचं दान घेऊन आलो सत्यभामेकडून, आता मी सांगन तसं ऐकायचं. चला म्हणल्यावर चालायचं म्हणले, बाकीचं विचारायचं. कृष्ण परमात्मा स्वतःच्या सिंहासनावर उठले, नारद महर्षींच्या पाठीमागे चालू लागले. रस्त्यानं चालत असताना कृष्ण परमात्मा नारद महर्षींना विचारू लागले, म्हणले, महर्षी तुमच्या जवळ असलेलं काहीतरी माझ्याकडे द्या ना म्हणले. तुमच्या गळ्यातली बिना द्या, कारण सेवकाचं कर्तव्य आहे मालकाचं वजवान. तुमच्या जवळ असलेली ब्रह्मविना मला द्या म्हणले. निदान मी ती विना घेऊन चालतो. नारद महर्षी म्हणले, अरे तिच्याच बळावर तुला प्राप्त केलंय म्हणले, तिला कसा देऊ? पण कृष्ण परमात्मा सांगू लागले, असं नाही म्हणले, काहीतरी द्यावंच लागेल ना. निदान तुमच्या पायातल्या खडावा द्या, काहीतरी द्या ना म्हणले. नारद भगवान कृष्ण परमात्मा नारदांच्या पाठीमागे चालत होता. त्या खडावा काढल्या महाराज. त्या खडावा भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या डोक्यावर घेतल्या. कोणाच्या? नारदांच्या. आणि त्या खडावा डोक्यावर घेऊन तो कृष्ण परमात्मा चालू लागला. का? भक्ताच्या चरण रजाची त्या भगवान परमात्मा अपेक्षा आहे, म्हणून तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या पाठीमाग धावत चालतो. विठाला विठाला एवढंच नाही, त्या भक्ताच्या जीवनामध्ये येणारे सुख दुःख तो भगवान परमात्मा स्वतः सहन करतो. मला स्वतः सहन करतो. कितीतरी उदाहरणं सांगता येतील, आपल्याकडे वेळ नाही, तिकडे स्वयंपाक झालेला आहे. एक दृष्टांत सांगतो, किती धावत चालतो. त्या भक्ताचे सुख दुःख तो भगवान परमात्मा किती सहन करतो पहा. अंबरीश राजाचं उदाहरण श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. त्याचं एकादशीचं व्रत प्रसिद्ध होतं.
दशमीच्या दिवशी तू एकदा जेवायचा, एकादशीला निराहारी राहायचा, काहीच खात नव्हता, आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी पारणं सोडायचा. आता आपल्याकडे एकादश केली जाते, पण आदल्या दिवशी घरातले सांगतात उद्याची एकादशी रट्टून जेवा. एकादशी दिवशी सांगतात आजचा उपवास आहे कचून खा, आणि दुसऱ्या दिवशी सांगतात काल एकादश होती. अशा आपली एकादशी आहेत. पण अंबरीश राजाची एकादश जर पाहिली ना, दशमीला तो एकदाच जेवायचा, एकादशीच्या दिवशी निराहार राहायचा, काहीच खात नव्हता, आणि द्वादशीच्या दिवशी पारणं सोडायचा. त्या व्रताचं एवढं पुण्य झालं, एवढं पुण्य झालं की देव दानव मानव आणि ऋषी मुनींना सुद्धा अंबरीशाच्या व्रताची धास्ती वाटायला लागली की कधी या व्रताच्या पुण्याच्या बळावर आपली खुर्ची हिसकावून घेईल सांगता येणार नाही. चांगल्या चांगल्याला खुर्चीची भीती वाटते महाराज. ज्यांना खुर्ची बसायची सवय त्यांनाच ती भीती वाटते, आपल्यासारख्याला वाटायचं काही कारण नाही. तसं त्या अंबरीशाच्या व्रताच्या पुण्याची धास्ती देव दानवांनी मानवांनी ऋषी मुनींनी सुद्धा घेतली. आणि मग एक दिवस दुर्वास ऋषी त्या अंबरीशाचा व्रतभंग करण्याकरता निघाले. योगायोग त्या दिवशी अंबरीशाच्या व्रताचं पारणं होतं, आणि पारण्याची वेळ सकाळी 10ची होती. दुर्वास ऋषी 10ला 5 कमी असताना अंबरीशाच्या दारात गेले. दुर्वासाला पाहिल्यानंतर त्याच्याबरोबर असणारे त्याचे 60,000 शिष्य पाहिले. अंबरीशाला आनंद झाला. हात जोडल्याने सांगितलं, महाराज खऱ्या अर्थानं माझं काहीतरी पूर्व पुण्य असेल, माझे काहीतरी अनंत जन्माची पुण्यही असेल म्हणून तुमची भेट झाली. कारण साधूची संताची भेट ही अनंत जन्माच्या पूर्व पुण्याशिवाय होऊ शकत नाही महाराज. अनंत जन्माच्या भाग्याशिवाय होऊ शकत नाही. नाथ महाराज भागवतामध्ये एक सुंदर ओवी टाकतात. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हातात चढे, परी हरिप्रियाची भेटी ना तुडे, गाडे दुर्लभ भाग्य मनुष्य. नाथ बाबा सांगतात एक वेळ वाघिणीचं सिंहिणीचं दूध प्राप्त होईल, चंद्रापासून स्रवत असणारं अमृतही प्राप्त होईल, पण अनंत जन्माच्या पूर्व पुण्याशिवाय भाग्याशिवाय जीवनामध्ये साधूची संताची भेट होणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची भेट झाल्यानंतर तुकोबरायांचे उद्गार आहेत. पुण्य फळलो बहुत पुसा, पुण्य फळलो बहुत पुसा, पुण्य फळलो बहुत पुसा, पुण्य फळलो बहुत पुसा, भेट झाल्यानंतर तुकोबराय सांगतात माझं अनंत जन्माचं भाग्य उदयाला, माझ्या अनंत जन्माची पूर्व पुण्य फळाला आली, म्हणून माझ्या जीवनामध्ये साधूची संताची बाबाजी चैतन्याची भेट झाली. आणि म्हणून दुर्वास महामुनींना पाहिल्यानंतर अंबरीशाला आनंद झाला. तो धावतच गेला, त्याला शिरसाष्टांग दंडवत घातलं, षोडशोपचारे दुर्वास महर्षींची पूजा केली आणि सांगितलं स्वामी आज माझ्या पारण्याचा दिवस आहे आणि फक्त 5 मिनिटं पारण्याकरता शिल्लक राहिलेले. तुम्ही असं करा, तुम्ही आधी भोजन करा आणि मला भोजन करायला परवानगी द्या. कारण अंबरीश जेव्हा जेव्हा त्याच्या व्रताचं पारणं असायचं ना, त्याचा एक नियम होता, एखादा अतिथी त्याच्या दारात चालून आला की आधी त्याला जेव घालायचं नंतर जेवायचं महाराज. कारण शास्त्रामध्ये अतिथी देवो भव सांगितलेले आहे, अतिथीला देव म्हणलेलं आहे. मग अतिथी कोण? जो कधीच तिथी येत नाही त्याचं नाव अतिथी. ज्याला फोन करून बोलावलं जात नाही, पत्र पाठवून बोलावलं जात नाही, अचानक आपल्या दारात जो येऊन उभा राहतो त्याचं नाव अतिथी बरं का. आणि गृहस्थ आश्रमी जीवानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या दारात अतिथी आला की त्याला निर्मुखी कधीच पाठवायचं नाही, कधीच पाठवायचं नाही. कारण तो तसा जात नाही महाराज, आपलं पुण्य घेऊन जातो. विठाला विठाला विठाला
तो मोकळ्या हाताने जात नाही. आपण काहीच दिलं नाही ना, तो आपलं पुण्य घेऊन जातो. म्हणून त्याला पाणी तरी द्या, त्याला अन्न तरी द्या, खिशातून 10-5 रुपये आपल्या दारात आलेल्या अतिथीला द्या. त्यानं खऱ्या अर्थानं जीवाच्या ठिकाणी पुण्य जोडलं जातं. तसे दुर्वास महर्षी अतिथी म्हणूनच त्या असणाऱ्या अंबरीशाकडे आलेली होती. त्यांना पाहिल्यानंतर अंबरीशाला आनंद झाला. सांगितलं, महाराज माझ्या व्रताचं पारणं सोडायला आता 5 मिनिटं शिल्लक आहे, आपण प्रथम भोजन करून घ्या, मला भोजन करायला परवानगी द्या. अंबरीशानं सांगितलं, दुर्वास महर्षींनी सांगितलं, तुला माहित नाही का मी स्नान झाल्याशिवाय भोजन करत नाही. स्नान केल्याशिवाय मी भोजन करत नाही, कारण दुर्वासांना अंबरीशाचं व्रत भंग करायचं होतं. मग अंबरीशाला सांगितलं, ठीक आहे तुम्ही लवकर गंगेवर जाऊन स्नान करून या, फक्त 5 मिनिटं शिल्लक आहे. आता 5 मिनिटात दुर्वास गंगेवर जाऊन स्नान करून येतील का? पण त्यांना व्रतभंगच करायचं होतं, म्हणून ते आपल्या शिष्याला घेऊन गंगेवर गेले आणि 2-3 तास तिकडेच लावले त्यांनी. इकडे व्रताचा भंग होऊ नये म्हणून अंबरीशानं पाण्याचा एक थेंब जिभेवर ठेवला. दुर्वासांचं स्नान झालं, ते आपल्या शिष्यांना घेऊन अंबरीशाच्या आश्रमामध्ये आले आणि अंबरीशाला सांगितलं, तू माझा अपमान केलेला आहेस. तो भगवान परमात्मा भक्ताची सुख दुःख कशी सहन करतो बघा. दुर्वास महर्षीने अंबरीशाला सांगितलं, तू माझा अपमान केलेला आहेस, मला भोजन देण्याआधी तू भोजन केलंय. अंबरीशाला सांगितलं, महर्षी मी भोजन केलं नाही, व्रतभंग होऊ नये म्हणून पाण्याचा एक थेंब मी जिभेवर ठेवला, याच्या पलीकडे मी दुसरं काहीही घेतलेलं नाही. दुर्वासांनी सांगितलं, पाण्याचा एक थेंब जिभेवर ठेवला म्हणजे तुझं पारणं सुटलं आणि तू अतिथीला भोजन देण्यापूर्वी पारणं सोडलं, म्हणून मी तुला शाप देतो, तुला सर्व योनीमध्ये जन्म घ्यावे लागतील. अंबरीश हा विष्णूचा भक्त होता. त्याने भगवान विष्णू परमात्म्याचा धावा केला. आता तो विष्णू परमात्म्याचं जर वर्णन करायचं झालं ना, भक्तांनी हाक मारली की तो लगेच उडी घालतो महाराज. हा हाक मारली की लगेच तिथं प्रगट होत असतो. तसं अंबरीशानं सुद्धा त्या विष्णू परमात्म्याचा धावा केल्याबरोबर भगवान विष्णू परमात्मा प्रगट झाले आणि सांगितलं, महर्षी तुम्ही जरी अंबरीशाला शाप दिलेला असेल, तुला सर्व योनीमध्ये जन्म घ्यावे लागतील, तर तो शाप मी भोगणार आहे, कारण अंबरीश हा माझा भक्त आहे. अंबरीश हा माझा भक्त आहे, म्हणून त्याचे शाप भोगण्याकरता त्या भगवान परमात्म्यानं 10 अवतार धारण केले महाराज. भगवान विष्णूनं मच्छ, कच्छ, वराह, वामन, ऋषी, परशुराम, राम, कृष्ण, बौद्धारी, कलंकी हे 10 अवतार भगवान विष्णू परमात्म्यानं अंबरीशाकरता धारण केले, कारण तो भगवान परमात्मा भक्ताची सुख दुःख स्वतः सहन करतो. विठोबार कुमार अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तो भगवान परमात्मा भक्ताचे चरणरज प्राप्त व्हावे म्हणून त्याच्या पाठीमागे धावत चालतो. नवे नवे त्या भक्ताच्या जीवनामध्ये येणारी सुख दुःख स्वतः सहन करतो. मग मला सांगा, या मोबदल्यात त्या भक्तानं नेमकं काय करावं त्याच वर्णन मला 3ऱ्या चरणामध्ये करतात.
माझ्याकडे फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत. 10 मिनिटांमध्ये संपूर्ण अभंग सोडवायची जबाबदारी माझी, काळजी करू नका. तो भगवान परमात्मा भक्ताची सुख दुःख स्वतः सहन करतो. त्या भक्ताच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रसंगात संकटात तो भक्ताचा पाठीराखा होतो. याच्या मोबदल्यात त्या भक्तानं काय करावं? फक्त त्या भगवंताचं नामस्मरण करावं, दुसरं काहीच करू नये. कारण त्याचं नामस्मरण करणारा भक्तच त्या भगवान परमात्म्याला आवडतो. भागवतामध्ये नाथबाबा एक सुंदर ओळी टाकतात. अनन्य भावे मज शरण सर्वाभूती मद भावन अभेद बुद्धी माझे भजन त्याशी सर्वथा विघ्न बाधेना. माझ्या भक्ताचे उपसर्ग स्वयं निर्दळी मी श्रीरंग ज्याशी माझा अनन्य योग त्याशी माझे निजांग वस्तीशी. जेथ विघ्न धावे भक्ताकडे तेथ तात्काळ माझी उडी पडे. निवारी निज भक्ताची साकडे ती लढीवाळे पै माझी. कृष्ण परमात्मा सांगतात, उद्धवा, जो भक्त अनन्य भावानं भगवंताचं भजन करतो, नामस्मरण करतो, सर्व भूत मात्रामध्ये मलाच पाहतो, अभेद बुद्धीनं माझं नामस्मरण करतो, त्या भक्ताच्या जीवनामध्ये दुःखाचे संकटाचे प्रसंग निर्माण होत नाही. आणि जरी एखादा प्रसंग त्याच्या जीवनामध्ये झाला तर मी स्वतः त्याच्या त्या प्रसंगामध्ये उडी घेऊन त्याच्या त्या संकटाचं निवारण करतो. असा एखादा भक्त शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे का? एखाद्या भक्तानं भगवंताचं नामस्मरण केलं, त्याची भक्ती केली, त्याच्या संकटाचा नाश झाला. अशी कितीतरी उदाहरणं आहेत महाराज. आता सांगायला वेळ नाही, पण एकच उदाहरण सांगतो. 15व्या शतकामध्ये सुलतान हुमायूँशाहीच्या काळात दामाजी पंत मंगळवेढ्याचे ठाणेदार होते. ठाणेदार असल्यामुळे काही गोदाम दामाजी पंताकडे होती. त्या काळात वळीनं सलग 7 वर्ष मंगळ वेळेवर दुष्काळाचं सावट आलं. दुर्गाडीचा दुष्काळ म्हणून तो इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. त्या दुष्काळामध्ये मंगळवेढ्यातील सर्व अन्नधान्य संपलं. लोक अन्न करू लागली. लहान मुलं आई वडिलांना भूक लागली म्हणून सांगतायत, पण त्यांची भूक भागवण्याची क्षमता सुद्धा आई वडिलांकडे नाही. इतकी वाईट भयान असणारी परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये दामाजी पंत भगवंताचं धावा करत होते, भगवंताचं भजन करत होते. पांडुरंग हरी तुझे पांडुरंग भजन करत होते, नामस्मरण करत होते. अशा 4-5 हजार लोकांचा एक समुदाय दामाजी पंतांच्या वाड्याजवळ येऊन पोहोचला. लोक दामाजी पंतांना हाक मारू लागले, टाळू फोडायला लागले की स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा, आमचे प्राण आता कासावीस झालेले आहेत, आमचे प्राण वाचवा, मंगळवेळेत अन्नधान्य शिल्लक राहिलेलं नाही, तुम्ही काहीतरी करा. दामाजी पंतांना ते अर्थाचे विनवणीचे शब्द ऐकू आले. ठाणेदार असल्यामुळे काही गोदामं दामाजी पंतांकडे होती. दामाजी पंत बाहेर आले, ती गोदामं उघडली, लोकांना हवं तेवढं धान्य घेऊन जायला सांगितलं. लोकांना आनंद झाला. पण त्या ठिकाणी कानडा मुजुमदार नावाचा जो अंमलदार होता ना, त्या अंमलदारांना बादशाहाला कळवली की तुमच्या आज्ञेशिवाय दामाजी पंतांना धान्याची कोठारून लुटवली. बादशाहाला कळवली. बादशाहनं फरमान काढलं, ले आऊस दामाजी को हातीला पैर बांधावं, उडा दो तोफ के मोश माथाशूल धरावं. घेऊन या त्या दामाजीला, हत्तीच्या पायाखाली द्या, तोफीच्या तोंडी द्या, पण त्या दामाजीला घेऊन या. राज आज्ञेप्रमाणे राजाचे सैनिक दामाजी पंतांना आणण्याकरता निघाले. वेळ संध्याकाळच्या 7ची. दामाजी पंत भगवंताच्या नामस्मरणामध्ये एकरूप झाले होते. पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी, पांडुरंग हरी जय वासुदेव हरी, पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी, पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये दामाजी पंत एकरूप झालेले होते. पण बाहेर कोणीतरी आले याची चाहूल लागलेली दामाजी पंतांची पत्नी बाहेर आली. तिला सैनिकांना पाहिलं, विचारू लागली, आपण कोण आहात, कशा करता आला?
तेव्हा त्या सैनिकांनी सांगितलं, राज आज्ञेशिवाय दामाजी पंतांनी धान्याची कोठार लुटवली, म्हणून बादशहानं फरमान काढलं दामाजी पंतांना तोफीचे धोंडे द्या. त्या दामाजी पंतांना घेऊन जाण्याकरता आलोय. येणाऱ्या संकटाची चाहूल लागलेली दामाजी पंतांची पत्नी आतमध्ये आली आणि भगवत भजनामध्ये एकरूप झालेल्या दामाजी पंतांच्या पायाला तिनं कडकडून मिठी मारली. ती ओक्साबोक्षी रडू लागली. दामाजी पंतांना रडण्याचं कारण कळेना. त्यांनी अनेक वेळा विचारलंय, पण आता तिच्या ओठातूनही शब्द फुटत नव्हते. शेवटी दामाजी पंत स्वतः बाहेर आले. सैनिकांकडे विचारणा केली. सैनिकांनी सर्व वृत्तांत दामाजी पंतांना सांगितला. अरे ठीक आहे, माझा पांडुरंग परमात्मा काय असेल ते पाहून घेईल असं म्हणून दामाजी पंत आतमध्ये आले. पत्नीला स्वयंपाकाची तयारी करायला सांगितली. इतका त्या भगवंतावर परमार्थावर विश्वास असावा लागतो महाराज. माझ्या जीवनात घडलेले एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. एकदा असंच मी अष्टगौर गेलो पाटील. आता हा प्रसंग मला सांगावं का वाटला, हा प्रसंग इथं बसतोय म्हणून सांगावं. 3-4 वाजेपर्यंत राहिलो आणि घरी येण्याकरता निघालो. त्यावेळेस महाराज होते. मला विचारलं, म्हणजे घरी कमून चालला. मी म्हणलं उद्याचाच दिवस शिल्लक आहे, मार्चिंग आहे, मला पैसे गोळा करायचे, सोसायटी भरायची, त्याच्यामुळे मला घरी जावं लागेल. तर ते म्हणले घरी काय जातो, आपल्याला शिराळा कीर्तनाला जायचे म्हणले आजबेच्या. कारण असं घडलं होतं, नगरमधल्या बिडी कामगार जनाबाई राजच्या आमच्या शांतानंद बाबांच्या साधक होत्या आणि त्यांनी महाराजांना तिथल्या विठ्ठल मंदिरात तारीख दिली होती. तारीख द्यायला सांगितलं होतं, माऊलीला घेऊन या. महाराजांनी ही गोष्ट मला सांगितली नाही. मला सांगितलं आपल्याला जायचं शिराळा कीर्तनाला. उकडगावला कुठं चालला. म्हणलं उद्याचाच दिवस मोकळा आहे राव. ते म्हणले ते बघता येईल काय करायचं. विश्वास जर टाकला ना काही घडतं तुम्हाला सांगतो. आता रात्री शिराळा कीर्तनाला गेलो. मला वाटलं आता कीर्तन संपलं तरी मला उकडगाव सोडून जाते. कीर्तन संपलं ते म्हणले आपल्याला इथं झोपायचंय. म्हणले सकाळ बघू काय असेल ते. आता असे मोठ्यांसमोर बोलता येत नाही मला. ते माझे गुरु होते, त्यांच्यासमोर काय बरोबर. ठीक आहे म्हणलं. सकाळी ती उठले 7 वाजता. तिथून पुढे बाहेरून जाऊन आले. मग आंघोळ 9 वाजले. माझा जीव असा म्हणलं तर करावंच काय बा, एकच दिवस खाली आहे आपल्याकडे. आता आज पैसे गोळा करून कसल्याही परिस्थितीत भरलेच पाहिजे सोसायटीचे, तेव्हा सोसायटी नीट होईल. पण महाराजांचं दिवाण चाललेलं होतं. 9 वाजेपर्यंत त्यांनी सगळं उरकलं आणि 9 वाजता मला सांगितलं चल गाडीत बस म्हणले. अशोक महाराज कर्डिले आहेत ना, त्यांच्या भागवत आश्रमावर आता काल्याचं कीर्तन म्हणले, तेवढं करायचं, चल म्हणले पटकन. तर मी विचार केला काल्याचं कीर्तन 12 पर्यंत संपून जाईल. 9 वाजले ती 1 तास जायला लागेल. 10 ते 12 कीर्तन होईल. 12च्या नंतर मी मोकळा होईल. तिथून पुढे बघू काय असेल ते. काल्याचं कीर्तन झालं. मला वाटलं आता तरी उकडगावला सोडते नाही. मी गाडीत पुढे, महाराज मागं होते. मी महाराज आता अर्धाच दिवस राहिले, 12 तो वाजून गेले, मला उकडगावला सोडा म्हणलं, मला माझं काम करू द्या म्हणलं बरं का. आणि मग तुम्ही मानतात तसं होईल. तेव्हा मी नवीन कीर्तन करायला लागलो होतो. सर आवडीने भावी हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, या अभंग मी कीर्तन करायचो. तेव्हा मला म्हणले नुसतंच लोकांना सांगतो का आवडीने भावी हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं भावना ते भगवंताचं नामस्मरण केलं तो भगवान परमात्मा चिंता वाहतो. हे फक्त लोकांना सांगतो का म्हणले. अरे तू त्या भगवंत वार टाकून बघ म्हणले, त्याच्यावर एकदा विश्वास टाकून बघ म्हणले काय घडते. मी निरुत्तर झालो, बोलावंच काय. मी गपचूप गाडीत बसलो. म्हणलं आता बोलले नाही. माझी वाणीच कुंठीत झाली महाराज. पण गाडी सांडवा फाट्याजवळ आली. दत्ता ठोपरे ड्रायव्हर होते. महाराजांनी सांगितलं उकडगावून गाडी घ्या. माझ्या जीवनातला अनुभव सांगतोय मी तुम्हाला. त्या भगवंतावर भार टाकल्यानंतर काय होतं. गाडी उकडगावची यशीत आली. महाराजांनी सांगितलं खाली उतर. खाली उतर म्हणले. मी पिपरी खाली झोपलेलो आहे. पुढे पंडित नानस ते पिपरीत झाडे आहेत ना, तिथं झोपलेलो आहे. 2 तासात तुझी सगळी कामं उरकून घेऊन माझ्याकडे ये म्हणले. अण्णा मी यशीत उतरून घरी आलो. त्यावेळेस लँडलाईन फोन होती, मोबाईल नव्हते. 1 महिन्यापूर्वी सयाजी बिरड नावाची एक व्यक्ती निंबोडीमध्ये, ज्यांनी मला खूप मदत केलेली, त्यांना आम्ही बाबूजी म्हणायचो. अजूनही आहेत ते, आता थकलेत, मिलिटरी रिटायर आहेत. फक्त शब्द टाकायचा, त्यांनी आपलं काम करायचं, अशी परिस्थिती होती. 1 महिना आधी मी त्यांना सांगितलं होतं बाबूजी मला सोसायटीला पैसे लागते बरं का, 50,000 रुपये. बाबूजी त्यावेळेस म्हणले होते बघू आपण.
त्याच्यावर परत फोन नाही, पुन्हा गाठ नाही, भेट नाही, काय नाही. महाराजांनी मला यशी सोडलं. मी घरी गेलो, फाकट उघडलेलं लँडलाईनवर फोन वाजला. मग वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. लँडलाईनवर फोन वाजला. मी घरात गेलो, फोन कानाला लावला. फोन बाबूजीचा होता. बाबूजी म्हणले, बाऊली 1 महिन्यापूर्वी तुम्ही म्हणले होते 50,000 पाहिजे, पुन्हा फोन नाही, गाठ नाही, भेट नाही. म्हणलं बाबूजी माझ्या लक्षातच नाही राहिलं. अहो पैसे घरी तयार आहेत म्हणले, येऊन घेऊन जा. मला शॉक बसला महाराज. कारण मला महाराजांनी सांगितलं होतं त्या भगवंतो भार टाक, तुझ्या सगळ्या चिंता तू भगवान परमात्मा वाहणार. असे कितीतरी जीवनात प्रसंग आले महाराज. तर समोर आहे अंबादास शेळके. माझ्या जीवनात जे जे प्रसंग आले ना महाराज, अनेक प्रसंग त्यांनी वहिले. राम पाटील अनेक लोकांनी मला मदत केली. फक्त त्या भगवंतावर भार टाकला ना, तुमची सगळी कामं तू भगवान परमात्मा केल्याशिवाय राहत नाही. तसं दामाजी पंतांनी सुद्धा भगवंतावर भारच टाकलेला होता. ठीक आहे, माझा पांडुरंग परमात्मा काय असेल ते पाहून घेईल. दामाजी पंतांनी पांडुरंगाला सांगितलं, बघ म्हणले तुला काय करायचं. आतमध्ये आले, पत्नीला स्वयंपाक करायला सांगितला. स्वयंपाक तयार झाला. सर्व सैनिकांनी आणि दामाजी पंतांनी बरोबर जेवण केलं. जेवण केल्यानंतर दामाजी पंताचे हात बांधले गेले. त्यांना गाढवावर बसवलं. गावामध्ये त्यांची दिंड काढली. पण या प्रकाराकडे दामाजी पंतांचं लक्ष नव्हतं, कारण भगवंताच्या स्वरूपाशी ती एकरूप झालेली होती. अशात पहाटेची वेळ होत आली आणि मग दामाजी पंतांनी सैनिकांकडे आहीक उरकण्याची परवानगी मागितली. सांगितलं, इथून चंद्रभागामाई दिसते, गोपाळपूर दिसते, माझ्या पांडुरंगाचा कळसही दिसतोय. असं वाटतं चंद्रभागामध्ये स्नान करावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि मग पुढे जावं. दामाजी पंतांची विनंती सैनिकांनी मान्य केली. चंद्रभागेमध्ये स्नान झाल्यानंतर पांडुरंगाच्या रावळ्यात दामाजी पंतांना नेण्यात आलं. पांडुरंगाचे ते राजे सुकुमार रूप पाहत असताना दामाजी पंतांना समाधी लागली. जवळ उभे असणारी रखुमाई पांडुरंग परमात्म्याला सांगते, देवा हा तुमचा भक्त दामा उद्या बादशाहाला तोफेची तोंडी देणार आणि तुम्ही स्वस्त. पांडुरंग परमात्मा म्हणले, रखुमाई ती त्याचं प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध भोगावं लागतं, त्याचा त्याग करता येत नाही. कोणी सांगितली होती याला धान्याची कोठारी लुटवायला? त्यानं जे कर्म केलं त्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागेल. पांडुरंग परमात्मा रखुमाईशी वाद घालतायत. अशाच सैनिक दामाजी पंतांना घेऊन बादशाहाकडे निघाले. पण भगवंताची लीला आगाधी महाराज. दामाजी पंतांना घेऊन सैनिक जेव्हा बादशाहाकडे गेले ना, इकडे पांडुरंग परमात्म्याने विठू महाराजचं रूप घेतलं. खांद्यावर भोंगरी टाकली, हातामध्ये काठी घेतली, मलिन असणारी वस्त्र अंगावर परिधान केली. येते का प्रमाण? नेसला मलिन चंदोटी भोकरी हवा मधुकाठी, नेसला मलिन चंदोटी भोकरी हवा मधुकाठी, भोकरी काठी 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 काठी. सांगूया देवाची मात झाला महाबलम रघुनाथ, आई सांगू देवाची मात झाला महाबलम रघुनाथ, काय सांगूया देवाची मात झाला पंढरीनाथ, झाला पंढरीनाथ, झाला पंढरीनाथ. त्या पांडुरंग परमात्म्यानं बलीन असणारी वस्त्र परिधान केली, हातामध्ये काठी घेतली, पाठीवर घोंगडी टाकली आणि दामाजी पंतापूर्वी बादशाच्या दरबारामध्ये हजर झाला महाराज तो पांडुरंग परमात्मा. आणि बादशाला जोहार केला, जोहार माय बाप जोहार. बादशाने विचारलं, कोण आहेस तू, कशा करता आला? सांगितलं, माझं नाव विठू महार, मी दामाजी पंताचा सेवक आहे. आणि तो पांडुरंग परमात्मा, तो भगवान परमात्मा भक्ताचा सेवक होतो, पण भक्त त्या लायकीचा असावा लागतो. विठाला विठाला पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, माझं नाव विठू महार, मी दामाजीचा सेवक आहे. दामाजी पंतानं जी धान्याची कोठारी लुटवली ना, त्याचा हिशोब घेऊन आलोय. हिशोब तपासून पहा, मोहरा मोजून घ्या आणि दामाजी पंतांना सुट्टी द्या.
दामोजी पंतांनी ते पांडुरंगा करता काय केलं होतं? फक्त त्याचं नामस्मरण केलं होतं. म्हणून तुकोबारे सांगते त्या भक्तानं जर त्या भगवान परमात्म्याचं नाम घेतलं, नामस्मरण केलं ना, की त्या भक्ताची सगळी कामं तो परमात्मा करतो. विठाला विठाला आता ही कामं तरी तो भगवान परमात्मा का करतो? कारण तो भगवान परमात्मा भोळा आहे महाराज, भोळा. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे बोली, 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 तुका म्हणे बोली. विठ्ठल कृपेची साधुने, विठ्ठल कृपेची गोवारी, दावे दावे मागे मागे, दावे दावे मागे मागे, विठ्ठल कृपेची गोवारी, विठ्ठल कृपेची गोवारी, दावे दावे मागे सुख दुःख सायागे, सुख दुःख सुख दुःख सायागे, सुख दुःख सुख दुःख सुख दुःख
साधूचं नाम घेतलं ना, त्या नामाच्या मोबदल्यात तो भगवान परमात्मा त्या भक्ताचं काम करतो. कारण तो भगवान परमात्मा हा कृपाळू आहे, तो भगवान परमात्मा हा भोळा आहे. आता किती भोळा आहे, तो इतका भोळा आहे महाराज, त्याच्या भेटीला येणाऱ्या भक्ताचा तो उद्धार करतो. तर एखादं म्हणेल आता वारीत हजारो लाखो भक्त जातात, सगळेच ते देवाचे भक्त असतात का? काही हौशी येतं, काही नवशी येतं, काही गौशी येतं, काही हाशे वशे पिशे पाटल्याने सांगितले 6 प्रकार. काही मजा करायला आलेले येतं, काही वारीचा आनंद घ्यायला आलेले येतं, काही तिकडे जाऊन घोगड्या घ्यायला आलेले येतं. खरंच ना असं कार्तिकीला आले की बैलाचा बाजार असतो, म्हशीचा बाजार असतो पंढरपुरात, काही ती बघायला आलेली आहेत. अनेक प्रकारचे भक्त आहेत. मग या सगळ्यांचा उद्धार तो पांडुरंग परमात्मा कसा करील महाराज? या ठिकाणी शंका आहे ना, या शंकेचं निरसन असं आहे, त्या भगवंताच्या भेटीला कुणी जा आणि कसाही जा, तो मूढ असू द्या, पापी असू द्या, दृष्ट असू द्या, कसाही असू द्या, 100% त्याचा उद्धार आहे. तुम्ही म्हणणार याला पुरावा काय? अरे पुंडलिकालाच पांडुरंगानं वर दिलाय. काय वर दिला? मूढ पापी जैसे पैसा ज्यावेळेस पुंडलिकानं आईवडिलांच्या केलेल्या सेवेवर तो पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाला आणि पुंडलिकाला सांगितलं मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे तो वर माग. तेव्हा पुंडलिकानं वर मागितलेला आहे. मूढ असू दे देवा, पापी असू दे, दुष्ट असू दे, कसाही असू दे, पण तुझ्या भेटीला आला ना त्याचा उद्धार कर. म्हणून त्याच्या भेटीला जाणाऱ्या भक्ताचा तो भगवान परमात्मा उद्धार करतो. नवे नवे तो त्या भक्ताची वाटच पाहत विटेवर उभा आहे महाराज. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपावे तातडी होता वेळ. तो विटेवर कशा करता उभा आहे? भक्ताची भेट घेण्याकरताच तू वाट पाहतोय. फक्त त्या भक्ता करता तो भगवान परमात्मा त्या विटेवर उभा आहे. बरं, तू या काही युगापासून नाही ना, 28 युगापासून आहे. युगी 28 विटेवरी उभा, वामंगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. आरतीमध्ये आपण पाहतो 28 युगापासून तो भगवान परमात्मा फक्त भक्ताचा उद्धार करण्याकरता उभा आहे. इतका तो भगवान परमात्मा भोळ आहे. असो, ज्या साधू संतांना हा परमार्थ मार्ग आपल्यापर्यंत आणला, भक्तीची पायवाट सोपी केली, त्यांचे गुरु भजन करा. ज्ञानेश्वर असो. आपण सोडवायचा बाकी होता, सोडवायचं होतं म्हणून तुमचे 10 मिनिटं जास्त घेतले. दिलगिरी व्यक्त करतो. कारण असे आता दशमीला किंवा एकादशीला जेव्हा कधी कीर्तन संधी मिळेल त्यावेळेस हा अभंग घेऊन नाही जमायचे, तिथला अभंग वेगळा असणार. म्हणून अभंग संपवण्याकरता, सोडवण्याकरता 10 मिनिटं तुमचे जास्त घेतले, माफी मागतो. झालेली सेवा त्या विश्वव्यापक असणाऱ्या पांडुरंग परमात्मा माझे हृदयस्थ सद्गुरु संत सेवक महादेव महाराज काळे, प्रभू रामचंद्र आणि तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरण कमलावर समर्पित करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय.